नंदे हो चहा टाकू. चहा टाक म्हणे. आले बाहेरून चहा टाक. दूध नाही, साखर नाही, चहा कायचा टाकू? बाहेर जाता तर बाहेरूनच पिऊन येत जा ना. ते आजकाल तर सारेच अमृततुल्य झाले ना. खरं तर सरकारनं कास्तकाराला फुकट पाजायला पाहिजे तो अमृततुल्य. मरण तरी मी हराम होती. स्वर्गे भाऊ, कोण होय? बँकेची नोटीस आहे. हो, हे तर समजलं मले. आता कास्तकाराले बँकेची नोटीस नाही येणार, नाही तर काय पुरस्काराचं पत्र येणार. अरे बाबा, ते सगळं माझ्याशी बोलून काय फायदा? हा, मी बँकेचा कर्मचारी आहे. जे काम देतात ते मी करतो. आता तुम्ही कर्ज काढलंय तर 15 दिवसात भरून टाका. 15 दिवसात? अरे कुठून भरणार? कुठून म्हणजे? आणि ते मी कसं सांगणार? तुमचं जेव्हा पीक निघतं तेव्हा तुम्ही परस्पर विकून मोकळे होता. बँकेचं कर्ज काढता आणि कर्ज भरतच नाही. अरे बाबा, खरेदी केंद्र सुरू नाही झाले आणि माणुसकी नावाची काही गोठ आहे का नाही? आम्ही काय चोर आहे काय? हा, तिकडे सरकार कर्जमाफी करते आणि तुम्ही कर्ज वसुली करता. एक मिनिट, कर्जमाफी अजून झालेली नाहीये. कमिटी बसेल, निर्णय होईल, त्यानंतर ते घोषणा करतील. तोपर्यंत तुम्हाला हे कर्ज जे काढलेलं आहे ते भरावंच लागेल. आणि एवढी माणुसकी दाखवूनच राहिलो ना आम्ही. तुमच्यामुळं हो, आणि दबाव तुमचा आहे हो. तुमच्या दबावामुळे आम्हाला सक्तीची वसुली करता येत नाही. बँकेकडे बघितलं कधी? बँका भिकेला लागल्या आहेत. म्हणजे शेतकरी मसनात गेला तरी चालन. हे बघा, ते मला काही माहिती नाही. हे 15 दिवसात हे कर्ज भरा आणि मोकळे व्हा. येतो मी. काय झालं रे बाबा? कायचा कल्ला होय? तू कनी बाहेरल्या भानगडी घरापर्यंत नको आणत जो बाबा. चुप बसा ना तुम्ही. हा, कायले दिमाग खराब करून राहिले मायला. चिडायला काय झालं? त्यानं काय चूक म्हणलं? त्याला माहित आहे का कोण आला होता बाहेर? माहित आहे तुम्हाला? बँकेचा माणूस होता, कर्ज वसुली करायला आला होता. माहित नाही, काही नाही, मंदा मंदात बोलता. पहिलं माहिती करून घेत जा ना कोण आलं तर. ओ नंदे, चहा दे. आता कुठून आलं दूध? पाहत पहिले चहा, काळा चहा केलाय गुळाचा. बरं मग आता कसं करतं? दरसाल जे करायचं ना तसंच करायचं आता. अजून काय? अरे बाबा, कापूस तर झालं तोडून, घरात भरलाय, ठेवायलाही जागा नाही. टाकणं ऐकून कसं विकू? हा, अरे बाबा, खरेदी केंद्र सुरू झाले काय? सुरू नाही झालं. काहून? तुम्ही विचारा ना सरकारले. मोठे आहे ना तुम्ही घरातले मानवाईक. त्या बायकोले समजा जरा जास्त तोंड चालते तिचं. ती तू होता तेव्हा बरं होतं रे बापा. सर्व कर्ज फेडून टाकत. घरापाव तर लोक नाही येऊ दिले. घराण्याची इज्जत नाही घालवली. आणि त्या पायी खुदकुशी करून मेला. आता तुम्ही मरा, तुमचाही फोटो लावतो तिथं. मग त्याच्या समोर हात जोडा आणि त्याला चांगलं म्हणा. शोका खातीर काढलं होतं काय कर्ज? जीभ जरा जास्तच चालते हिची इतक्यात. आणि तू लाड घोट्या. काय झालं? बरोबर बोलून राहिली ना ते. हा, नाही मला सांग, तुम्ही काय करून राहिले दोघ जण? अनाजी मला विचारते की किती कर्ज आहे, पण कर्ज कसं फेडायचं त्याबद्दल ते एक शब्दही कळत नाही. अरे इकून टाकणं कापूस सांगून तर राहिलो. अरे ह्या टेन्शन पायी माया केस पांढरे झाले, तेच सांगून राहिलो कवापासून. का खरेदी केंद्र सुरू झाले काय? नाही ना बापा, अजून नाही सुरू झालं. मग त्या व्यापाऱ्याला इकून टाकणार. त्या गिरधर शेठचा माणूस काल चालता, कापूस घ्याले, डोक्याचे बंडल बी घेऊन आलता. हा, तेच. अधिकारी व्यापाऱ्याला फायदा व्हावा म्हणून उशिरा उघडते खरेदी केंद्र. आणि आपण, आपल्याला लय घाई असते. काऊन आपल्या मांग बँकेचे चिळे लागलेले आहे. मग आपण काय करतो? आपला कापूस कमी भावात व्यापाऱ्याला विकतो आणि तेव्हा सरकार तिकडे ते खरेदी केंद्र सुरू करते. म्हणजे व्यापाऱ्याचा फायदा.
बरोबर विकते ते कापूस. भाव आल्यावर सगळं साठं लोट आहे, आपण बसतो इथं उपळत. पण हे सरकारातले नेते व्यापाऱ्याला कोण मदत करते? अरे मत तर आपण देतो. तुम्ही एक काम करा, मलाच विचारा. नाही, घ्या माया जीव तुम्ही. अरे बाबा, आपण फक्त वोट करतो. उद्योगपती, व्यापारी हे आपल्याला पैसे देते आणि आपलं वोट विकत घेते. आता गप्प बसा तुम्ही. माय बहीण कर्जाबद्दल काही बोलून नाही राहिला आणि बुडा नेहमी प्रश्न विचारते. मग काय करन ते? कुठून आणन पैसा? उठून आनंद म्हणजे हे सोनं? कुठं आहे सोनं? बाप्पा, हा, आम्ही तर ऐकलं की अनाजीच्या बावाजीनं हंगामा आटोपला, सुगी झाली का सोनच सोनं खरेदी करे म्हणे. लटगनच्या लटगन होतं ना म्हणे तुमच्या अंगावर. अरे कुठं आहे सोनं? हे काय होय? पाहिजे घे ना. नकली आहे, नकली. हेले मराच्या आधी काय माय मंगळसूत्र आणि आपल्या मायले कर विधवा. अहो माफ कर मले, कधी कधी माया डोकं भनभनते. ओ, तुम्ही कायले माफी मागून राहिले? आजे सासू सांगे मले 46 तोळ सोनं होतं म्हणे यांच्याजवळ. इकडे कापूस इकला की तिकडे सोनं घ्यायचा शौक होता आजे सासरेले. मला काय माहित नाही काय? हो, म्या बी ऐकलं. अहो ऐकलं काय, म्या लहानपणी पाहिलं, लय सोनं होतं याच्याजवळ. पण याई ना दिल्ल्या साऱ्या पोरीले. तुम्हाला 4 बहिणी आहे ना, पण या बाईचा पोरात कमी, पोरीतच जीव जास्त. असं नाही की पोराले शेतीवर कर्ज काढायला काही द्याव नाही, पण तिकडे जावयाले गोप दे, पाटल्या दे, हे दे, ते दे, सारा सुप्पा साप. कायची बडबड लावली हो? पोरीले दिलं, पोरीले दिलं, पोरीले दिलं, काही नाही दिलं. कुड बुडवी कुठची. माय माय, आजकालचा जमाना पाय कसा राहिला. काही विचारावं म्हटलं तर आपल्याला द्रोही ठरवते, बुडवे ठरवते. त्या बायकोले सांग, सासूच्या अंगावर चालली ते काय अंगावर चालली? आईच तर जास्त बोलून राहिली आणि खोटी बोलून राहिली का ती? जावयाले शेतीसाठी सोनं दिलं गहाण ठेवासाठी, आणि दादाले एक कवळी नाही दिली तुम्ही. कर्जापायी मेला तो. आणि आता हे यांच्या आता शेती आली आहे. आता यांची कथा हेच. मला सांगा, 50-60 तोळे सोनं गेलं कुठं? हो, गेलो कुठं? सांगतो ना, मातीत गेलं. पहिले कापसाचं सोनं केलं आणि मग त्या कापसासाठी सोन्याची माती केली. काही डायलॉग मारते बुडा. सुगी आटपली का सोनं सोनं खरेदी करे ना तुम्ही, पण तुम्हाला राखता नाही आलं. बरोबर आहे. तेव्हा कापूस विकला का सोनच घेऊ, कारण बँका नव्हत्या आणि काही नव्हत्या. 1972 ले एकाधिकार योजना सुरू झाली. तेव्हा कापसाचे भाव किती होता? 330 ते 340 रुपये क्विंटल. का कमी? तरी बी सोनी खरेदी करे. हो, आणि तेव्हा सोन्याचा भाव काय होता? 5-7 हजाराच्या पलीकडे नसेल गेला. नाही, 240 रुपये तोळा. 1 क्विंटल कापूस विकला का 1.5 तोळा सोनं घेत होतो. मग ते सोनं गेलं कुठं? सांगतो ना, कापसाचा भाव जगाच्या बाजारपेठेप्रमाणे ठरते. तो कमी होत गेला आणि कापूस पिकवाले बियाणं, यंत्र, मजुरी, सडरफटर खर्च वाढतच गेला. तेव्हा 1 क्विंटल कापूस पिकवाले 100 रुपये खर्च लागे. आणि आता सांग ना, तूच करतो ना शेती. हो, म्हणजे आता उतारा आला तर 3 क्विंटल कापूस निघते आणि खर्च जाते 25 हजाराच्या जवळपास. मग किती भेटते कापसाले? भेटते 15,000. तेही ग्रेड नाही लावला तर, आणि ग्रेड लावला तर 12,000. आणि त्याच्यातून सेस कापतेत, कर्ज वसूल करतेत, बाजाराचा खर्च कापतेत, आणि व्यापारी अलग लुटतेत.
म्हणजे 15,000चा एकरी तोटा होते ना. असाच तू ह्या आजाले सुरू झाला. मग यायनं शेती करणं सुरू केली व तोटा हा वाढतच गेला. सोनं आवाक्यात राहिलं नाही. घेऊन ठेवलेलं सोनं गेलं कुठं? ओ बैताळे, तुला समजत नाही काय? हंगामावर सोनं विकून शेतीत टाकायचा पैसा, मग लॉस झाल्यावर खाचे वांदे, तो सोनं घेणार कुठून? मग पुढच्या हंगामात सोनं मोडा आणि शेती करा, मग पुन्हा लॉस. मग हे असंच सुरू राहिलं ना. असं करता करता घरातलं सोनं संपलं, चांदी गेली, मातीतून कमावलं होतं सारं मातीतच गेलं. शेती हा व्यवसाय आहे म्हणे. हा नुकसानीचा व्यवसाय कोण करते? फक्त कास्तकार. पण तुमचे गळ्यातलं सोनं तुमचं अहो हे नकली आहे. बेंटेक्स? हो, बेंटेक्स. म्हणजे सोने से कम नाही आणि हरवलं तरी गम नाही. पण आता मला सांगा, हे 65,000चं कर्ज कसं फेडायचं? नाही फेडलं तर मरायचं. दादानं काय केलं? अनाजीच्या मोठ्या भावानं म्हणजे मोठ्या बाबानं काय केलं? दादानं सोयाबीनच्या सोंगणीचा मजुरीचा खर्च निघाला नाही म्हणून पुरी गंजी पेटून टाकली आणि स्वतःलाही गंजीत पेटून टाकलं. आणि तिकडे मोठ्या बाबानं घरासाठी कर्ज काढलं, टिनं घ्यायचे होते म्हणून. आणि बँकवाले आले वसुलीसाठी, त्याच टिनाखाली फाशी घेतली. मग आता नंदे, शेतकऱ्याच्या हरेक कुटुंबात एकाचा असा हमखास बळी गेलाय हमी भावानं. दादा गेला, काका गेला, आता मी. माया फोटो राहीन त्याच्या बाजूनं. तसं कास्तकऱ्यांच्या भिंती असतेच. त्यानं खुदकुशी केली की भिंतीवर त्याचा फोटो लावाले. काळजी करू नको, आपल्या घरात लय जागा आहे फोटो लावाले.